हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज संडे, मग म्हटलं सकाळी उठलेच होते लवकर, तर म्हटलं आज योगा करूया. ॲक्च्युली एक महिनाभर झाला आमच्या योगाच्या क्लासमध्ये रायाच्या स्कूलमध्ये आमचं योगाचं सेशन असतं डेली 1 आवरचं. तर ते आता महिना झालं सुट्टी लागल्यामुळे आमचं बंदच आहे. मग असंच आम्ही वॉकिंग किंवा माझं सायकलिंग वगैरे असा एक्सरसाइज चालू असतो अधूनमधून. ते पण 4 दिवस झालं सुट्टीच मिळाली आहे मला त्याला. आणि म्हटलं आज योगा करूया. खूप दिवस झालं करेन म्हणते, कारण योगाने जी फ्लेक्झिबिलिटी येते ती वॉकिंगने वगैरे एवढी नाही येत. मग म्हटलं आज करूया. तर आज खूप दिवसांनी मग म्हटलं योगाला बसले. साधारणतः 8 ते 10 सूर्यनमस्कार घातले असतील. आणि माझ्या मैत्रिणी वगैरे सगळे आम्ही योगाला जायचो. मजा यायची तिथे योगाच्या क्लासमध्ये. खास आम्ही सगळ्या भेटतात म्हणून आम्ही योगाच्या क्लासला जायचो. तर हे पण एक कारण आहे त्या योगाला जाण्याचं. आणि एन्जॉय व्हायचं सगळ्यांनी मिळून. आणि खूप दिवस योगा केला नसल्यामुळे असं अंग घसरते वगैरे का काय, आपले पाय घसरत आहेत का काय, असं पण फील होत होतं. पण नाही, आता ते फील होते की आपल्याला हे सगळं नियमित करायला पाहिजे. कारण योग ही एक काय म्हणायचं गरज आहे आपल्या आयुष्यामध्ये. कारण व्यायाम हा खूप मस्ट आहे आणि तो करायलाच पाहिजे. व्यायाम केल्यामुळेच आपलं अंग फ्लेक्झिबल होतं. आणि आज सकाळी सकाळी झालं असं की आमच्या आईस्क्रीमच्या गोडाऊनच्या इथे पावसामुळे स्पार्क होत होते. तर सकाळी उठून आम्हाला ते बघावं लागलं. जर आमचं त्याच्याकडे लक्ष गेलं नसतं तर आमचा पूर्ण आईस्क्रीमचा माल मेल्ट झाला असता. तर सकाळी सकाळी मग म्हटलं उठून लवकर उठलोच आहे आपण, तर मग आज योगा करूया म्हटलं. कारण पाऊस पण फार पडत होता. पहाटे 5:30 वाजल्यापासून पाऊस चालूच होता. आणि त्यात असं हे सगळं झालं. त्यामुळे सकाळी फार पटपट धावपळीत गेलं. आणि नंतर आज तनिष्काचा स्विमिंगचा क्लास पण 11 ते 12 होता. मग 10:30 वाजता आम्ही बाहेर पडलो. पण झालं असं की क्लास झाला, सगळं व्यवस्थित झालं. क्लास झाल्यानंतर आम्ही म्हटलं येताना काहीतरी जरा लाईटली नाश्ता वगैरे करून यायचं, कारण मुलांना भूक लागली होती. आणि आम्ही विदाऊट काही नाश्ता पण नव्हता केला, तसंच गेलो होतो उशीर झाला म्हणून. तर त्यात माझी गाडी पंक्चर झाली. मग तिथे 12चे वाजले 1-1:30, खूप वेळ झाला. त्याच्यानंतर मग रायाचं कटिंग वगैरे पण करायचं होतं. आणि मग ते सगळं करण्यात मला घरी यायला साधारण 3-3:30 वाजले. तर एवढी धावपळ झाली होती काल. आणि हे आहे माझं स्किन केअर रुटीन. तुम्ही कसं करता तुमचं स्किन केअर रुटीन? तर ऑब्वियसली अंघोळ झाल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर हा मस्ट आहे लावणे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर जाणार असेल तर कुठे 15 मिनिट आधी तर निदान तुम्ही सनस्क्रीन लावायला पाहिजे चेहऱ्याला. तर हे बेसिक तुमचं स्किन केअर जे आहे ते डेली व्हायलाच पाहिजे. तुमची स्किन जर व्यवस्थित हायड्रेट व्हायला पाहिजे असेल तर हे करणं खरंच गरजेचं आहे. कारण तुम्हाला आफ्टर 40 जर स्किनमध्ये काही नको असलेले फरक जर नको असतील तर प्लीज तुम्ही ह्या स्किन केअर वगैरे करायला चालू करा, जर करत नसाल तर. आणि हे खूप गरजेचं आहे. आणि तर ह्याच्यासाठी मी इथे तुम्ही मॉइश्चरायझर वगैरे वापरता तो पण एखाद्या चांगल्या कंपनीचाच वापरा. आणि सनस्क्रीनसुद्धा चांगलं SPF असलेलंच वापरा. साधारण 30+ असलेलं, आता 50+ पण सनस्क्रीन आलेलं आहे. तर ते तुम्ही चांगल्यातलं वापरू शकता. आणि ही तनिष्काच्या क्लासच्या इथे माझी गाडी बंद पडली होती. आम्ही बसलो होतो खूप वेळ वेट करत. आणि राया एका चिमणीच्या मागे लागला होता इथे, तिला पकडायला चालला होता. आणि नंतर मग इथून उशीर झाला म्हणून आम्ही गणेश नाश्ता सेंटरमध्ये नाश्ता करायला गेलो होतो. नंतर रायाचं कटिंग केलं. असा खूप धावपळीचा दिवस गेला आहे आज. आणि राया कटिंग करताना एवढा रडत होता, त्या दादाला पण त्याने मारायला चालू केलं. इथपर्यंत रडत होता तो, कारण त्याला ते केस टोचत होते फार. आणि 4-4:30 वाजले तरी पाऊस चालूच होता. आणि आमच्या इथे घराचं काम पण चालू होतं खाली, अजून काही झालेलं नाही आहे ते पूर्ण. आणि गोडाऊनच्या इथे पण थोडंसं काम चालू होतं आतमध्ये. तर अशी मुलांची पण मजा मस्ती चालू होती. सगळेजण आम्ही पावसात भिजलो पण होतो. आणि असं संध्याकाळी आउटिंगसाठी बाहेर गेलो होतो. तर आजचा व्हिडिओ एवढाच. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाय बाय.